नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे पॉलिटेक्निक फर्स्ट सेमिस्टर सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स M1. आपला चॅप्टर सुरू आहे मॅट्रिसेस आणि आजचं लेक्चर नंबर 3 आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण ऍडिशन अँड सबट्रॅक्शन वर आधारित काही क्वेश्चन घेणार आहे. याच्या आधीचं जे लेक्चर नंबर 2 होतं त्याच्यामध्ये पण आपण ऍडिशन सबट्रॅक्शन वाले काही क्वेश्चन घेतले होते आधारित. तसेच आता सुद्धा काही क्वेश्चन घेणार आहे. त्याच्यामध्ये फाइंड द मॅट्रिक्स ऑफ एक्स वाय झेड मॅट्रिक्स काढणे ते पण आहेत. तर बघा प्रॉब्लेम लिहा सर्वांनी. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, आजचा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. इफ 2x2 चा मॅट्रिसेस आहे, 2x2 चा मॅट्रिसेस 4 5 3 6 4 5 3 6 प्लस x इज इक्वल टू 10 minus 1 0 minus 6 और क्वेश्चन है फाइंड द मैट्रिक्स x. फाइंड द मैट्रिक्स x. फाइंड द मैट्रिक्स x. तर बघा आता प्रॉब्लेम काय, इफ 4 5 3 6 प्लस x इज इक्वल टू 10 minus 1 0 minus 6 फाइंड द मॅट्रिक्स x. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम आता कसं सोडवायचं आहे बघा. हे पूर्ण जसंच्या तसं घेऊ आपण. पहिले हे प्रॉब्लेम लिहाल तुम्ही. 4 5 3 6 प्लस x इज इक्वल टू 10 minus 1 0 minus 6. आता बघा विद्यार्थी मित्रांनो एक थोडे बेसिक कॉन्सेप्ट आहे. तो बेसिक कॉन्सेप्ट असा आहे की जर एखादी जर प्लस व्हॅल्यू असेल, प्लस जर हे जर आपण राईट हँड साईडला नेलं तर प्लसचं काय होते, मायनस होते. जर मायनस असेल याला जर राईट हँड साईडला नेलं तर प्लस होते. म्हणजे इज इक्वल टू जर चा पार केला तर मल्टिप्लाय जर असेल आणि हा इज इक्वल टू च्या तिकडे गेला तर तो डिवाइड होतो. आणि डिवाइड जर असेल इज इक्वल टू इकडे गेला तर हा होतो मल्टिप्लाय. हा बेसिक कॉन्सेप्ट बघा. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, मल्टिप्लाय असला तर डिवाइड आणि डिवाइड असला तर मल्टिप्लाय. आता हा जो मॅट्रिसेस आहे 4 5 3 6 हा प्लस आहे, पॉझिटिव्ह आहे. हा काय पॉझिटिव्ह आहे. तर याला काय करायचं आहे आपल्याला, तिकडल्या साईडला न्यायचा आहे इज इक्वल टू च्या तिकडल्या साईडला. तर हा प्लस आहे तर काय होणार आहे मायनस. तर x इज इक्वल टू असे येणार 10 minus 1 0 minus 6 हा प्लस आहे इकडे काय होतो मायनस. इथं त्याला आपण मायनस 4 5 3 6 4 5 3 6. आता याची काय करायची सबट्रॅक्शन. हा प्लस होता इकडे ट्रान्सफर झाला तर काय झाला मायनस झाला आणि याची आता सबट्रॅक्शन करतात. तर सबट्रॅक्शन कशी करतात, अत्यंत सिंपल आहे. फर्स्ट नंबरची सबट्रॅक्शन फर्स्ट नंबर सोबत पहिल्यासोबत करायची सबट्रॅक्शन. म्हणजे इथे येणार 10 minus 4 10 minus 4. दुसऱ्या सोबत म्हणजे इथे मायनस 1 माझा साइन कोणता आहे मायनस आणि नंतर आहे 5. दुसऱ्या सोबत पहिल्या सोबत दुसऱ्या सोबत. तिसरी किती आहे बघा 0 मधात साइन मायनस नंतर आहे 3 0 minus 3 बघा 0 minus 3. नंतर लास्ट नंबर सोबत फोर्थ नंबरवर आहे मायनस 6 मधात साइन मायनस आणि डबल मायनस 6. आणि याचा आता आपण करू ऍडिशन सबट्रॅक्शन कॅल्क्युलेशन. तर कॅल्क्युलेशन काय येणार आहे याचं, सिंपल जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर याचं कॅल्क्युलेशन येईल 10 minus 4 किती राहतात, 10 मधून 4 गेले तर 6 राहतात. त्याच्यानंतर -1 -5 किती होते, -1 -5 -6. त्यानंतर 0 minus 3 किती होते, 0 minus 3 -3 आणि -6 किती होते -12. तर दिस इज द फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो हे नोट डाऊन करा. 6 -6 -3 -12 दिस इज द फायनल आन्सर. एक वेळा मी तुम्हाला पुन्हा सांगतो काय करायचं आहे तर लक्ष द्या.
इफ a इज इक्वल टू 4 5 3 6 प्लस x इज इक्वल टू 10 मायनस 1 0 मायनस 6 फाइंड द मॅट्रिक्स x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. तर हे जसंच्या तसं घेतलं आपण 4 5 3 6 प्लस x इज इक्वल टू 10 मायनस 1 0 मायनस 6. आता बघा हा प्लस आहे, इकडे जर ट्रान्सफर झाला तर काय होतो मायनस. एक मिनिट थांबा. तर काय केलं आपण, हा प्लस आहे इकडे ट्रान्सफर केला तर काय झालं मायनस. त्याच्यानंतर सबट्रॅक्शन केली, पहिल्यासोबत 10 मायनस 4 10 मायनस 4, दुसऱ्यासोबत मायनस 1 मायनस 5 मायनस 1 मायनस 5, तिसऱ्यासोबत 0 मायनस 3 0 मायनस 3, चौथ्यासोबत मायनस 6 मायनस 6. आणि कॅल्क्युलेशन केलं 10 मायनस 4 किती होते 6, मायनस 1 मायनस 5 मायनस 6, 0 मायनस 3 मायनस 3 आणि मायनस 6 मायनस 6 मायनस 12. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा आवाज वगैरे क्लिअर येत आहे तुम्हाला? कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. काही जर प्रॉब्लेम आला तर, आवाज वगैरे क्लिअर येत नसेल तर. ओके, तर हे प्रॉब्लेम पहिलं झालं सॉल्व. तर कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. काय केलं आपण आता, हे तुम्हाला हे प्रॉब्लेम नोट डाऊन करायचा आहे. आता तुमचं नोट डाऊन होईपर्यंत मी इकडे पुन्हा एक्सप्लेन करतो. प्रॉब्लेम बघा 4 5 3 6 प्लस x इज इक्वल टू 10 मायनस 1 0 मायनस 6. काय केलं, हा प्लस आहे 4 5 3 6, इकडे जर ट्रान्सफर झाला तर काय झाला मायनस, मग x ची व्हॅल्यू भेटते. सबट्रॅक्शन कशी केली, पहिल्यासोबत 10 मायनस 4, दुसऱ्यासोबत मायनस 1 मायनस 5, तिसऱ्यासोबत 0 मायनस 3, चौथ्यासोबत मायनस 6 मायनस 6. आता 10 मायनस 4 किती होतात 6, मायनस 1 मायनस 5 मायनस 6, 0 मायनस 3 मायनस 3 आणि मायनस 6 मायनस 6 मायनस 12. दिस इज द फायनल आन्सर. तर हे झालं आपलं प्रॉब्लेम नंबर फर्स्ट कम्प्लीट. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर सेकंड. तुमचं प्रॉब्लेम नंबर फर्स्ट लिहून झालं असेल. आता बघा प्रॉब्लेम नंबर सेकंड. तर प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे, इफ a is equal to 2 minus 1 4 3, 2 minus 1 4 3, तसाच b is equal to 3 minus 2 minus 1 4, 3 minus 2 minus 1 4. Find the matrix x. Find the matrix x. x ची व्हॅल्यू काढा such that 2a plus x is equal to 3b. 2a plus x is equal to 3b. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं, अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे, अत्यंत सोपी आहे. जे कंडिशन आहे ती घेऊन घ्यायची. कंडिशन काय दिलेली आपल्याला इथून सॉल्व्ह करायला लागेल, 2a प्लस x इज इक्वल टू 3b इज इक्वल टू 3b. हे कंडिशन होती 2a प्लस x इज इक्वल टू 3b. आता हा प्लस 2a आहे, कोणता 2a आहे प्लस 2a. जर याला जर राईट हँड साईडला ट्रान्सफर केलं तर प्लस 2a चा काय होतो मायनस 2a, म्हणजे असं येणार 3b मायनस 2a. हा प्लस 2a आहे, राईट हँड साईडला ट्रान्सफर केला तर होतो मायनस 2a. नंतर हा 3 जसाच्या तसा b च्या जागी b चा मॅट्रिक्स असले, 3 जसाच्या तसा b च्या जागी b चा मॅट्रिक्स किती आहे 3 मायनस 2 मायनस 1 4, 3 मायनस 2 मायनस 1 4, मायनस 2 जसाच्या तसा a च्या जागी a चा मॅट्रिक्स, a चा मॅट्रिक्स किती आहे 2 मायनस 1 4 3. इथे लिहिसाल तुम्ही 2 मायनस 1 4 3. काय केलं आपण सर्वात पहिले 2a प्लस x इज इक्वल टू 3b, हे कंडिशन घेतली. हा प्लस 2a आहे, ट्रान्सफर झाला तर काय झाला मायनस 2a, प्लस 2a चा काय होतो मायनस 2a. हा x ऍज इट इज 3 पण जसाच्या तसा b च्या जागी b चा मॅट्रिक्स ठेवला, 3 मायनस 2 मायनस 1 4, मायनस 2 जसाच्या तसा a च्या जागी a चा मॅट्रिक्स ठेवला 2 मायनस 1 4 3. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सिंपल या 3 ने याच्या सोबत काय करा मल्टिप्लाय करा, 3 ने याच्या सोबत काय करा मल्टिप्लाय. 3 इंटू 3 किती होते 3 इंटू 3 होते 9, 3 इंटू मायनस 2 किती होते मायनस 6, 3 इंटू मायनस 1 किती होते मायनस 3, 3 इंटू 4 किती होते 12. काय केलं मल्टिप्लाय, या 3 ने सर्वांसोबत काय केलं मल्टिप्लाय केला.
3 into 3 9, 3 into -2 -6, 3 into -1 -3, 3 into 4 12, मायनस साइन ॲज इट इज. या 2 ने याच्यासोबत काय केलं, मल्टिप्लाय. 2 into 2 4, 2 into -1 -2, 2 into 4 8, 2 into 3 6, 2 into 2 4, 2 into -1 -2, 2 into 4 8 and 2 into 3 6. आता सबट्रॅक्शन बघा, पहिल्यासोबत सबट्रॅक्शन 9 - 4, दुसऱ्यासोबत -6 -2, -6 -2, तिसऱ्यासोबत -3 -8, -3 -8, तिसऱ्यासोबत. आणि चौथ्यासोबत किती आहे, 12, मदत साइन आहे मायनस, नंतर आहे 6. आणि याचा काय करायचं, ऍडिशन सबट्रॅक्शन कॅल्क्युलेशन. तर याचा फायनल आन्सर येणार आहे 9 - 4 किती होतात, 9 - 4 5, मायनस मायनस काय होते प्लस, -6 + 2 म्हणजे किती येते -4, -3 -8 -11 आणि 12 मधून 6 गेले किती राहिले 6. दिस इज द फायनल आन्सर. एक वेळा अगेन बघा, ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम समजलं नाही त्यांच्यासाठी अगेन. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट सेकंड, इफ ए इज इक्वल टू 2/2 चा मॅट्रिक्स आहे, 2 - 1 4 3, 2 - 1 4 3, बी दिलेला आहे 2/2 चा, 3 - 2 - 1 4, फाइंड द मॅट्रिक्स x such that 2a plus x is equal to 3b, 2a plus x is equal to 3b. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. हा +2a आहे, इकडे ट्रान्सफर झाला तर काय झाला -2a, +2a चं काय होते -2a. मग हा x इज इक्वल टू 3a - 2b झाला. आता हा 3 जसाच्या तसा, इथं b आहे तर b च्या जागी b चा मॅट्रिक्स किती आहे, 3 - 2 - 1 4, 3 - 2 - 1 4, -2 जसाच्या तसा, a च्या जागी a चा मॅट्रिक्स 2 - 1 4 3, 2 - 1 4 3. नंतर या 3 ने काय केलं, सर्वांसोबत मल्टिप्लाय केलं. 3 into 3 किती झाला 9, 3 into -2 किती झाला -6, 3 into -1 किती झाला -3, 3 into 4 किती झाला 12. तसंच या मायनस साइन मल्टिप्लाय नाही करायचं, कशाने मल्टिप्लाय करायचं, फक्त 2 न मल्टिप्लाय करायचं. तर 2 न जर मल्टिप्लाय केलं, 2 into 2 4, 2 into -1 -2, 2 into 4 8 आणि 2 into 3 6. सिंपल, या 2 न काय करायचं आहे मल्टिप्लाय, 2 into 2 4, 2 into -1 -2, 2 into 4 8 आणि 2 into 3 6. आता काय करायचं आपल्याला, सिंपल सबट्रॅक्शन कशी करतात बघा. पहिल्यासोबत 9 - 6, 9 - 4 सॉरी, 9 - 4, 9 - 4 पहिल्यासोबत. दुसऱ्यासोबत -6 -2, -6 -2. तिसऱ्यासोबत -3 -8, -3 -8. चौथ्यासोबत फोर्थ नंबर किती आहे 12, -12 नंबर किती आहे 6, म्हणजे फोर्थ नंबर किती आहे 6. बघा 12 - 6, 12 - 6. आता कॅल्क्युलेशन केलं, 9 - 4 किती होते 5, मायनस मायनस किती होते प्लस, -6 + 2 म्हणजे किती येणार -4, -3 -8 -11 आणि 12 - 6 किती होते 6. दिस इज द फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करून घ्या. याचा आन्सर आलेला आहे 5 - 4 -11 6. दिस इज द फायनल आन्सर. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत, पण फटाफट हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. जर तुम्हाला समजलं असेल तर नोट डाऊन करा, काही अडचण असेल, काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. माझा आवाज क्लिअर आहे सर्वांना, येत आहे आवाज ओके. तर आपलं प्रॉब्लेम नंबर सेकंड हे कंप्लीट झालेलं आहे. आता त्यानंतर आपण प्रॉब्लेम नंबर थर्ड घेणार आहे. मॅट्रिसेस मधलं ऍडिशन अँड सबट्रॅक्शन टॉपिक सुरू आहे. त्याच्यामध्ये आपण मॅट्रिक्स म्हणजे एक्स वाय झेड पण मॅट्रिसेस काढत आहे. तर बघा आता प्रॉब्लेम नंबर थर्ड, हे प्रॉब्लेम तुमचं नोट डाऊन झालं असेल. तर प्रॉब्लेम नंबर थर्ड बघा. प्रॉब्लेम नंबर थर्ड आहे, इफ a is equal to
3 minus 1 2 4. A is equal to 3 minus 1 2 4. तसंच B is equal to 1 2 minus 3 0. बघा A is equal to 3 minus 1 2 4. B is equal to 1 2 minus 3 0. Such that 2x plus 3a 2x plus 3a minus 4b is equal to I. आणि इथं म्हटलेलं आहे फाइंड द मॅट्रिक्स एक्स. फाइंड द मॅट्रिक्स एक्स. फाइंड द मॅट्रिक्स एक्स. एक्स ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. फाइंड द मॅट्रिक्स एक्स. या एक्स ची किंमत काढा. बघा ए किती होता 3 minus 1 2 4. बी किती आहे 1 2 minus 3 0. Such that 2x plus 3a minus 4b is equal to I. Find the matrix x. x ची व्हॅल्यू काढ. तर हे प्रॉब्लेम कसं सोडवायचा एकदम सोपी आहे. पहिले हे लिहून घ्याल 2x plus 3a minus 4b is equal to I. 2x plus 3a minus 4b is equal to I. आता कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची म्हणून हा प्लस 3a इकडे ट्रान्सफर करू इज इक्वल टू तिकडे. प्लस 3a इकडे काय होतो मायनस 3a मायनस 4b इकडे काय होतो प्लस 4b म्हणजे असं येणार 2x इज इक्वल टू हा I हा प्लस 3 आहे प्लस 3a यानं जर ह्या इज इक्वल टू पार केला तर काय झाला मायनस 3a. तसंच मायनस 4b आहे जर याला जर राईट हँड साईडला नेलं मायनस 4b ला तर काय झाला प्लस 4b. आणि I म्हणजे काय होते विद्यार्थी मित्रांनो I म्हणजे होती युनिट मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स. काय केलं आपण याच्यातून x ची व्हॅल्यू काढली कसं प्लस 3a इकडे होते मायनस 3a मायनस 4b इकडे होते प्लस 4b आणि हा 2x जसाच्या तसा. आता I म्हणजे होते आयडेंटिटी मॅट्रिक्स ज्याचा प्रिन्सिपल डायगोनल हा 1 असतो आणि बाकीचे 0 असतात 1 0 0 1 हा आहे तुमचा I. सेकंड ऑर्डर असला तर 1 0 0 1. थर्ड ऑर्डर असला तर 1 0 0 0 1 0 0 0 1. त्यानंतर मायनस 3 जसाच्या तसा ए च्या जागी ए चा मॅट्रिसेस ठेवला. ए च्या जागी काय केला ए चा मॅट्रिसेस. ए चा मॅट्रिसेस आहे 3 minus 1 2 4. 3 minus 1 2 4 प्लस 4 जसाच्या तसा. बी च्या जागी बी चा मॅट्रिसेस. बी चा मॅट्रिसेस किती आहे 1 2 minus 3 0 झालं. I म्हणजे काय होते आयडेंटिटी मॅट्रिक्स आयडेंटिटी 1 0 0 1 हा लक्षात ठेवून घ्यायचा. I चा व्हॅल्यू किती असते 1 0 0 1 सेकंड ऑर्डर साठी आणि थर्ड ऑर्डर साठी आहे 1 0 0 0 1 0 0 0 1. काय केलं प्लस 3a इकडे आल्यावर होते मायनस 3a मायनस 4b इकडे आल्यावर काय होतं प्लस 4b. I म्हणजे होते 1 0 0 1 मायनस 3 ऍज इट इज. ए च्या जागी ए चा मॅट्रिसेस 3 minus 1 2 4. त्यानंतर प्लस 4 बी च्या जागी बी चा मॅट्रिसेस 1 2 minus 3 0. आता इथं काय करसाल इथं लिहिसाल तुम्ही 1 0 0 1 1 0 0 1 या 3 ने मल्टिप्लाय करा. या 3 ने काय करा मल्टिप्लाय. या 3 ने जर समजा या मॅट्रिक्स सोबत मल्टिप्लाय केला मायनस ने मल्टिप्लाय करू नका फक्त 3 ने मल्टिप्लाय. 3 ने मल्टिप्लाय करा. 3 into 3 किती होते 9. 3 into minus 1 किती होते मायनस 3. 3 into 2 किती होते 6 आणि 3 into 4 किती होते 12. काय केलं आपण सिंपल मल्टिप्लाय केला 3 into 3 9 3 into minus 1 minus 3 3 into 2 6 आणि 3 into 4 12. तसंच या 4 ने सुद्धा मल्टिप्लाय करा. या 4 ने मल्टिप्लाय केला 4 into 1 4 4 into 2 8 4 into minus 3 minus 12 आणि 4 into 0 0. चला पहिले काय केलं आपण या 3 ने मल्टिप्लाय केलं 3 into 3 9 3 into minus 1 minus 3 3 into 2 6 आणि 3 into 4 12. त्यानंतर या 4 ने मल्टिप्लाय केलं 4 into 1 4 4 into 2 8 4 into minus 3 minus 12 4 into 0 0. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो
आता करायची आपल्याला ऍडिशन सबट्रॅक्शन. फर्स्ट नंबरला किती आहे 1, मधात साइन मायनस, फर्स्ट नंबरला 1 आहे, मधात साइन मायनस. इथं फर्स्ट नंबरला किती आहे 9, मधात साइन प्लस, आणि फर्स्ट नंबरला किती आहे 4. एक वेळा अगेन बघा, फर्स्ट नंबरला आहे 1, मधात साइन मायनस, फर्स्ट नंबरला आहे 9, मधात साइन प्लस, आणि फर्स्ट नंबरला किती आहे 4. म्हणजे फर्स्ट फर्स्ट फर्स्ट. सेकंड नंबर बघा, सेकंड नंबर किती आहे 0, इथे घेतला सेकंड नंबर 0. त्यानंतर मधात साइन मायनस, सेकंड नंबरला किती आहे -3, हा -3. मधात साइन प्लस, सेकंड नंबरला किती आहे 8. म्हणजे काय घेतला सेकंड सेकंड सेकंड. थर्ड नंबरला किती आहे 0, इथे घेतला 0, मधात साइन मायनस. थर्ड नंबरला किती आहे 6, मधात साइन प्लस. थर्ड नंबरला किती आहे -12, इथे घेतला -12. बघा 0, -6 प्लस -12. फोर्थ नंबरला किती आहे 1, मधात साइन मायनस. फोर्थ नंबरला किती आहे 12, मधात साइन प्लस. फोर्थ नंबरला किती आहे 0, तर इथे घेतला 0. सिंपल कॅल्क्युलेशन्स केलं. म्हणजे बघा फर्स्ट फर्स्ट फर्स्ट, नंतर सेकंड सेकंड सेकंड, त्यानंतर थर्ड थर्ड थर्ड, फोर्थ 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 कॅल्क्युलेशन. आणि याचं सिंपल कॅल्क्युलेशन करू. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर बघा 1 - 9 -8, -8 प्लस 4 किती होते -4. मायनस मायनस काय होते प्लस, 3 + 8 11. बघा प्लस मायनस मायनस, -6 -12 किती होतात -18. आणि 1 - 12 किती होते -11. इधर आलं 2x. तसाच 2 कसा आहे इंटू मध्ये, 2 कसा आहे इंटू मध्ये, इकडे जर ट्रान्सफर झाला तर तो होतो डिवाइड, इंटूचा काय होतो डिवाइड. म्हणजे असं येणार x = 1/2 matrices of -4 11 -18 -11. या 1/2 न काय करा डिवाइड करा. 1/2 न जर डिवाइड केलं तर असं येणार -4 / 2 11/2 -18/2 -11/2. तर इथं काय येणार आहे -4 / 2 म्हणजे -2, नंतर आलं 11/2, -18/2 म्हणजे होते -9, आणि इथं आलं -11/2, -11/2. दिस इज द फायनल आन्सर. एक वेळा अगेन, आता ज्या विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम समजलं नाहीये त्यांच्यासाठी एक वेळा अगेन समजून घ्या. आता बघा प्रॉब्लेम नंबर 3, आजचा प्रॉब्लेम नंबर 3 आहे. इफ a = 3 - 1 2 4, a दिलेला आहे 3 - 1 2 4. तसंच b = 1 2 - 3 0, 1 2 - 3 0, such that 2x + 3a - 4b = I. फाइंड द मॅट्रिक्स x. x ची व्हॅल्यू काढायची. विद्यार्थी मित्रांनो, जे कंडिशन दिलेली आहे ते लिहू. 2x + 3a - 4b = I. काय घेतलं 2x + 3a - 4b = I. याच्यातून हा +3a आहे, हा लेफ्ट साइडला याला राईट हँड साइडला नेलं. +3a चा काय झालं -3a, प्लसचं होते मायनस. हा -4b आहे, याला राईट हँड साइडला नेलं, -4b चा काय झालं +4b. त्यानंतर I म्हणजे होते आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. -3 जसाच्या तसा, a च्या जागी a चा मॅट्रिक्स. a चा मॅट्रिक्स किती आहे 3 - 1 2 4, 3 - 1 2 4, +4 जसाच्या तसा, b च्या जागी b चा मॅट्रिक्स 1 2 - 3 0, 1 2 - 3 0. त्यानंतर आता हे ऍज इट इज ठेवलं 1 0 0 1 1 0 0 1. या मायनस साइन पण जसंच्या तसं ठेवलं. या 3 न काय केलं मल्टिप्लाय केलं. 3 न काय केलं मल्टिप्लाय. 3 × 3 किती होते 9. 3 × -1 किती होते -3. 3 × 2 किती होते 6, आणि 3 × 4 किती होते 12. प्लस हा प्लस जसाच्या तसा, या 4 न पण याच्यासोबत काय केलं मल्टिप्लाय. 4 × 1 4, 4 × 2 8, 4 × -3 -12, आणि 4 × 0 0. त्यानंतर सबट्रॅक्शन ऍडिशन. फर्स्ट नंबरवर किती आहे 1,
मदत साइन माइनस, फर्स्ट नंबरला किती आहे 9, मदत साइन प्लस, फर्स्ट नंबरला किती आहे 4, म्हणजे फर्स्ट फर्स्ट फर्स्ट. पहिल्या नंबरला आहे 1, मदत साइन माइनस, पहिल्या नंबरला आहे 9, मदत साइन प्लस, नंतर आहे 4. नंतर सेकंड नंबरला किती आहे इथं 0, मदत साइन माइनस, सेकंड नंबरला किती आहे -3, मदत साइन प्लस, नंतर 8. सेकंड सेकंड सेकंड. थर्ड नंबरला किती आहे इथं आहे 0, मदत साइन माइनस, थर्ड नंबरला किती आहे 6, इथे घेतला 6, मदत साइन प्लस, थर्ड नंबरला किती आहे -12. थर्ड थर्ड थर्ड. फोर्थ नंबरला किती आहे 1, मदत साइन माइनस, फोर्थ नंबरला किती आहे 12, मग मदत साइन प्लस, आणि फोर्थ नंबरला किती आहे 0, म्हणजे फोर्थ फोर्थ फोर्थ. नंबर्स कसे घेतले बघा, फर्स्ट फर्स्ट फर्स्ट, सेकंड सेकंड सेकंड, थर्ड थर्ड थर्ड, फोर्थ फोर्थ फोर्थ, ऍडिशन सबट्रॅक्शन. त्यानंतर कॅल्क्युलेशन केलं, 1 मायनस 9 मायनस 8, मायनस 8 प्लस 4 मायनस 4. इथं मायनस मायनस काय होते प्लस, 3 प्लस 8 किती होते 11, मग -6 -12 किती होते -18, 1 -12 किती होते -11. तसंच 2 इंटू मध्ये आहे, इकडे जर ट्रान्सफर झाला तर होतो डिवाइड, म्हणजे असं येणार 1/2 -4 11 -18 -11, आणि या 2 न काय केलं डिवाइड केलं 1/2, म्हणजे -4/2 11/2 -18/2 -11/2. -4 डिवाइडेड बाय 2 किती आला 2, आणि -18/2 म्हणजे किती आला 9, आणि याचा डिवाइड झाला नाही, तर हा जसाच्या तसा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम इथं संपलेला आहे. तर तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेलच, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करून घ्या. सर्वात पहिले प्रॉब्लेम तुम्ही लिहिलं, तर इथून तुम्ही असं नोट डाऊन करा. मग मी थोडंसं स्क्रोल डाऊन करणार, आणि त्याच्यानंतर मग अजून तुम्ही नोट डाऊन करा, तर मी खालचे हे करणार आहे. एकदम सोपी प्रॉब्लेम आहे, अत्यंत सोपं प्रॉब्लेम आहे. कोणाला काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी माझा मोबाईल नंबर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आहेच. तर ओके, हे तुम्ही नोट डाऊन केलं असेलच. हे करा फटाफट 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 नोट डाऊन. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत. हे पण नोट डाऊन करा. एक वेळा डबल सांगतो, असं करतो, एक वेळा डबल सांगतो. ज्यांचा नोट डाऊन होईपर्यंत एक वेळा डबल. इफ a इज इक्वल टू 3 -1 2 4, b इज इक्वल टू 1 2 -3 0, such that 2x plus 3a minus 4b is equal to I. इथं काय होतं, फाइंड द मॅट्रिक्स x, x ची व्हॅल्यू काढायची. तर इथं काय घेतलं आपण 2x plus 3a minus 4b is equal to I. त्यानंतर याच्यातून x ची व्हॅल्यू काढायची, तर हा +3a इकडे ट्रान्सफर झाला तर काय होतो -3a, हा -4b इकडे आला काय होतो +4b, -4b इकडे आला काय होतो +4b, हा +3a इकडे आला तर होतो -3a, -4b इकडे आला होतो +4b. आता I म्हणजे काय होते आयडेंटिटी मॅट्रिक्स, म्हणजे युनिट मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणा, युनिट मॅट्रिक्स म्हणा, तो असते ज्याचा प्रिन्सिपल डायगोनल 1 राहतो. प्रिन्सिपल डायगोनल काय राहतो 1, आणि बाकीचे 0, म्हणजे हा आहे 1 0 0 1. -3 जसाच्या तसा, a च्या जागी a चा मॅट्रिक्स ठेवला 3 -1 2 4, +4 जसाच्या तसा b च्या जागी b चा मॅट्रिक्स ठेवला 1 2 -3 0. नंतर इथं काय केलं आपण 1 0 0 1 हे ऍज इट इज, मायनस साइन पण ऍज इट इज, या 3 न काय केलं या पूर्ण नंबर्सला मल्टिप्लाय केला. 3 × 3 किती झाला 9, 3 × -1 किती होते -3, 3 × 2 किती होते 6, 3 × 4 किती होते 12. तसं या 4 न पण काय केलं मल्टिप्लाय, 4 × 1 किती होते 4, 4 × 2 किती होते 8, 4 × -3 किती होते -12, आणि 4 × 0 किती होते 0. त्यानंतर सबट्रॅक्शन ऍडिशन. आता फर्स्ट नंबरवर किती आहे सांगा, फर्स्ट नंबरवर आहे 1, इथे घेतला 1, मदत साइन मायनस. फर्स्ट नंबरवर किती आहे 9, इथे घेतला 9, मदत साइन प्लस. फर्स्ट नंबरवर किती आहे 4, म्हणजे बघा फर्स्ट नंबरचा एलिमेंट्स, फर्स्ट नंबरचा एलिमेंट्स, फर्स्ट नंबरचा एलिमेंट्स. सेकंड नंबरवर किती आहे, सेकंड नंबरवर आहे 0, मदत साइन मायनस. सेकंड नंबरवर किती आहे -3, मदत साइन प्लस. सेकंड नंबरवर किती आहे 8, म्हणजे सेकंड सेकंड सेकंड. थर्ड नंबरवर किती आहे 0, मदत साइन मायनस. थर्ड नंबरवर किती आहे 6, मदत साइन प्लस. थर्ड नंबरवर किती आहे -12, इथे घेतला -12. फोर्थ नंबरवर किती आहे 1, मदत साइन
मायनस फोर्थ नंबर किती आहे 12 मदत साइन प्लस आणि फोर्थ नंबर किती आहे 0. इथे कॅल्क्युलेशन केलं 1 मायनस 9 मायनस 8 प्लस 4 मायनस 4 मायनस मायनस काय होते प्लस 3 प्लस 8 11 प्लस मायनस 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 6 मायनस 12 म्हणजे किती येते मायनस 18 आणि 1 मायनस 12 किती होते मायनस 11. इथं 2x होता 2 कसा आहे इंटू मध्ये तर हा इकडे जर आला तर काय होणार आहे इंटू तर इथं होती डिवाइड. तसंच मग या 1/2 न काय केलं डिवाइड केलं मायनस 4 डिवाइडेड बाय 2 11/2 मायनस 18/2 मायनस 11/2 मायनस 4 डिवाइडेड बाय 2 मायनस 2 आणि मायनस 18/2 मायनस 9 आणि हे ऍज इट इज जशीच्या तशी. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम आपलं सॉल्व्ह झालेलं आहे. तुमचं नोट डाऊन पण झालेलं असेलच. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत. तर प्रॉब्लेम नंबर 4 हेडिंग प्रॉब्लेम नंबर 4. तर प्रॉब्लेम नंबर 4 असा आहे फाइंड ए ची व्हॅल्यू काढा. फाइंड ए इफ 2a plus 3 matrices of 1 3 2 5 1 3 2 5 is equal to 5 7 6 3 5 7 6 3 ए ची व्हॅल्यू काढायची. तर हे सर्वचे सर्व आपण गिवन आहे तर हे पूर्णच्या पूर्ण इथं लिहू. म्हणजे इथं घेतला 2a प्लस 3 इथं लिहायला लागते तुम्हाला 1 3 2 5 इज इक्वल टू 6 7 सॉरी 5 7 आहे 5 7 त्यानंतर 6 3. आता बघा हा 2a जसाच्या तसा प्लस या 3 याच्यासोबत काय करा मल्टिप्लाय करा 3 याच्यासोबत काय करा मल्टिप्लाय 3 इंटू 1 3 इंटू 1 किती होते 3 3 इंटू 3 किती होते 9 3 इंटू 2 किती होते 6 3 इंटू 5 किती होते 15. काय केलं या 3 न मल्टिप्लाय केलं 3 इंटू 1 3 3 इंटू 3 9 3 इंटू 2 6 3 इंटू 5 15 इज इक्वल टू 5 7 6 3 5 7 6 3. सिंपल या 3 ने काय करेल आहे मल्टिप्लाय 3 इंटू 1 3 3 इंटू 3 9 3 इंटू 2 6 3 इंटू 5 15. आता हा प्लस आहे हा पूर्णच्या मॅट्रिक्स काय प्लस आहे. हा जर राईट हँड साईडला गेला तर प्लसचा काय होणार प्लसचा होणार आहे मायनस. हा पुरा प्लस आहे प्लसचा इकडे आलो काय होतो मायनस म्हणजे असं येणार 2a इज इक्वल टू 5 7 6 3 5 7 6 3. हा प्लस आहे इकडे आलो काय होतो मायनस मायनस 3 9 6 15 बघा 3 9 6 15. त्यानंतर आता याची करायची सबट्रॅक्शन. तर विद्यार्थी मित्रांनो सबट्रॅक्शन कशी करतात फर्स्ट नंबरची सबट्रॅक्शन फर्स्ट नंबर सोबत फर्स्ट नंबरची सबट्रॅक्शन फर्स्ट नंबर सोबत म्हणजे 5 मायनस 3 5 मायनस 3 बघा 5 मला असेल मायनस नंतर 3 5 मायनस 3. सेकंड नंबर किती आहे 7 मला असेल मायनस सेकंड नंबर किती आहे 9 7 मायनस 9. थर्ड नंबर किती आहे 6 मध्ये असेल मायनस थर्ड नंबर किती आहे 6. लास्ट नंबर किती आहे 3 मध्ये असेल मायनस लास्ट नंबर किती आहे 15. बघा फर्स्ट नंबर 5 मायनस 3 सेकंड नंबर 7 मायनस 9 नंतर आहे 6 मायनस 6 3 मायनस 15. म्हणजे इथं किती येणार आता बघा 5 मायनस 3 किती होतात 2 7 मायनस 9 किती उरतात मायनस 2 6 मायनस 6 किती उरते 0 3 मायनस 15 किती उरतात मायनस 2. इथं आलं 2a. हा 2a आहे 2 इंटू मध्ये कसा आहे इंटू इकडे जर आला तर काय होणार आहे तो डिवाइड इंटू तर डिवाइड म्हणजे असं येणार a इज इक्वल टू 1/2 2 मायनस 2 0 मायनस 12.
त्यानंतर या 1/2 ने सर्वाला काय करसाल, डिवाइड करसाल. म्हणजे कसं येणार असं 2 डिवाइडेड बाय 2 -2 डिवाइडेड बाय 2 0 डिवाइडेड बाय 2 -12 डिवाइडेड बाय 2. आता 2 डिवाइडेड बाय 2 किती येते 1. -2 डिवाइडेड बाय 2 किती येते -1. 0 डिवाइडेड बाय 2 किती येते 0 आणि -12 डिवाइडेड बाय 2 किती येते -6. दिस इज द फायनल आन्सर. दिस इज द फायनल आन्सर. याचा आन्सर आलेला आहे 1 -1 1 -1 0 -6. तर एक वेळा अगेन बघा, लक्ष द्या. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळा अगेन. प्रॉब्लेम आहे फाइंड ए इफ 2a plus 3 in matrices of 1 3 2 5 is equal to 5 7 6 3. काय केलं हे जसंच्या तसं लिहिलं. 2a plus 3 matrices of 1 3 2 5 is equal to 5 7 6 3. हा 2a जसाच्या तसा या 3 ने काय केलं याच्यासोबत मल्टिप्लाय केलं. 3 into 1 3 3 into 3 9 3 into 2 6 3 into 5 15 is equal to याच्यासोबत याच्या हा जसाच्या तसा 5 7 6 3. हा प्लस आहे पूर्णच्या पूर्ण मॅट्रिक्स, इकडे आला होतो मायनस. हा प्लस आहे इकडे आला होतो मायनस. म्हणजे असं येणार 2a is equal to 5 7 6 3 प्लस आहे इकडे होते मायनस मायनस 3 9 6 15. आता काय करायचं आहे सबट्रॅक्शन. पहिल्यासोबत 5 minus 3 5 minus 3, दुसरी दुसऱ्यासोबत 7 minus 9 7 minus 9, तिसऱ्यासोबत 6 minus 6, चौथ्यासोबत 3 minus 15. पहिल्यासोबत 5 minus 3, दुसऱ्यासोबत 7 minus 9, तिसऱ्यासोबत 6 minus 6, चौथ्यासोबत 3 minus 15. 5 minus 3 किती होते 2, 7 minus 9 किती होते -2, 6 minus 6 किती होते 0 आणि 3 minus 15 किती होते -12. आता 2 into मध्ये इकडे होतो डिवाइड 1/2 1/2 इन मॅट्रिसेस 2 -2 0 -12 जसंच्या तसं. या 1/2 ने काय करायचं आहे डिवाइड. 2 डिवाइडेड बाय 2 -2 डिवाइडेड बाय 2 0 डिवाइडेड बाय 2 -12 डिवाइडेड बाय 2. 2 डिवाइडेड बाय 2 किती येते 1 -2 डिवाइडेड बाय 2 -1 0 डिवाइडेड बाय 2 0 -12 डिवाइडेड बाय 2 -6. तर हे काय झालं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला जर पुन्हा जर समजा हे समजलं नसेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, मी पुन्हा रिपीट करेल. जर समजा एक जरी मेसेज आला तर मी रिपीट करेल. ओके. तर हे प्रॉब्लेम तुम्हाला समजलं असेलच, काही प्रॉब्लेम नाही. कोणाला काही अडचण काही डाऊट तर हे नोट डाऊन करा आता हे प्रॉब्लेम. याच्यानंतर आपल्याला अजून एक प्रॉब्लेम घ्यायचा आहे, अत्यंत महत्वाचा प्रॉब्लेम राहणार आहे ते. आणि त्यानंतर मग काही प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क राहतील. तर एक वेळा रिपीट करू, लक्ष द्या. फाइंड ए इफ 2a plus 3 in matrices of 1 3 2 5 is equal to 5 7 6 3. इथं काय घेतलं 2a plus 3 matrices of 1 3 2 5 is equal to 5 7 6 3. या 3 ने काय केलं मल्टिप्लाय केलं. या 3 ने याच्यासोबत काय केलं मल्टिप्लाय. 3 into 1 3 3 into 3 9 3 into 2 6 3 into 5 15. हे जसंच्या तसं 5 7 6 3. हा प्लस आहे 3 9 6 15 प्लस आहे इकडे काय होतो मायनस 3 9 6 15 प्लस आहे इकडे होते मायनस. मग इथं हा 2a जसाच्या तसा हा प्लस होता इकडे होते मायनस. मग सबट्रॅक्शन केली कशी पहिल्यासोबत 5 minus 3 5 minus 3, दुसऱ्यासोबत 7 minus 9 7 minus 9, तिसऱ्यासोबत 6 minus 6 6 minus 6, चौथ्यासोबत 3 minus 15 3 minus 15. त्यानंतर 5 minus 3 किती होते 2, 7 minus 9 किती होते -2, 6 minus 6 किती होते 0 आणि 3 minus 15 किती होते -12. नंतर हा 2a आहे 2 into मध्ये इकडे होते डिवाइड 1/2. इथं आहे 2 -2 0 -12. या 2 न काय करायचं या 2 न सर्वांनी डिवाइड 2 डिवाइडेड बाय 2 -2 डिवाइडेड बाय 2 0 डिवाइडेड बाय 2 -12 डिवाइडेड बाय 2. इथं भाग गेला 2/2 टू गेट कॅन्सल. इथं राहिला 1 -2 डिवाइडेड बाय 2 -1 0 डिवाइडेड बाय 2 0
आणि -12 डिवायडेड बाय 2 -6. दिस इज द फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला प्रॉब्लेम समजलं असेलच, काही प्रॉब्लेम नाही. आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत. इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 5. हे प्रॉब्लेम असं आहे, आता प्रॉब्लेम नंबर 5 की बरेचसे विद्यार्थ्यांचं चुकते. जर सॉल्व्ह करायला दिलं तर 100 मधले फक्त 10 विद्यार्थी याचा करेक्ट आन्सर काढतात आणि बाकीचे 90 विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम मध्ये काही ना काहीतरी चुका होतात. बघा प्रॉब्लेम नंबर 5. पण या प्रॉब्लेमला तुम्ही कमी समजू नका, अत्यंत महत्वाचं प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नंबर 5 येऊ शकते तुम्हाला पेपरमध्ये, म्हणून याला आयएमपी लिहा. आयएमपी 3/3 चा मॅट्रिक्स आहे. इफ ए इज इक्वल टू 1 3 2 -1 2 0 -1 2 0 4 0 3. बघा ए दिलेला आहे 1 3 2 -1 2 0 4 0 3. तसंच बी दिलेला आहे. बी आहे 1 0 0 1 2 0 1 0 3. तसाच एक सी पण दिलेला आहे. सी दिलेला आहे 2 1 2 2 2 1 1 2 2. क्वेश्चन केला फाइंड द मॅट्रिक्स डी. फाइंड मॅट्रिक्स डी. डी काढा आणि इथं दिला सच दॅट 2a -3b -d इज इक्वल टू सी. हे कंडिशन दिली. 2a -3b -d इज इक्वल टू सी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं? पहिले हे कंडिशन लिहायची. 2a -3b -d इज इक्वल टू सी. हे कंडिशन लिहिली. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची? डी ची व्हॅल्यू काढायची. तर असं करू, या डी ले बाहेर काढून टाकू, कारण याची व्हॅल्यू काढायची. हा सी आहे की बाहेर आहे ना, याला अंदर आणू. हा जो सी आहे ना बाहेर आहे ना, याला आत आणू. तर असं होऊ शकते का? बघा आता इथं लिहिलं 2a -3b हा प्लस सी इकडे जर ट्रान्सफर केला तर काय होतं? प्लस सी चा मायनस सी. आणि हा मायनस डी इकडे ट्रान्सफर केला तर काय होतं? मायनस डी चा प्लस डी. काय केलं? प्लस सी होता, ट्रान्सफर केला तर मायनस सी, आणि मायनस डी चा काय झाला? प्लस डी. म्हणजे डी इज इक्वल टू आपला तयार झाला. डी इज इक्वल टू 2a -3b -c. डी इज इक्वल टू 2a -3b -c. बघा हा प्लस सी इक्वल काय होतो? मायनस सी. मायनस डी इक्वल काय होतो? प्लस डी. 2a -3b -c. त्यानंतर आता काय करायचं? हा 2 जसाच्या तसा राहू द्या. 2 जसाच्या तसा. ए च्या जागी ए चा मॅट्रिक्स लिहा. ए च्या जागी ए चा मॅट्रिक्स किती आहे? 1 3 2 1 3 2 -1 2 0 4 0 3. ए च्या जागी टाकलं 1 3 2 -1 2 0 4 0 3. -3 जसाच्या तसा. बी च्या जागी बी चा मॅट्रिक्स 1 0 0 1 2 0 1 0 3. हा बी च्या जागी 1 0 0 1 2 0 1 0 3. तसाच मायनस जसाच्या तसा सी च्या जागी सी चा मॅट्रिक्स आहे. सी चा मॅट्रिक्स किती आहे? सी चा मॅट्रिक्स आहे 2 1 2 2 2 1 1 2 2 2 1 2 2 2 1 1 2 2. काय केलं आपण? डी ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. हा 2 जसाच्या तसा ए च्या जागी ए चा मॅट्रिक्स ठेवला 1 3 2 -1 2 0 4 0 3. त्यानंतर -3 जसा तसा बी च्या जागी बी चा मॅट्रिक्स 1 0 0 1 2 0 1 0 3. आणि मायनस सी. सी च्या जागी सी चा मॅट्रिक्स 2 1 2 2 2 1 1 2 2. आता सर्वात आधी काय करसाल? या 2 ने याच्यासोबत मल्टिप्लाय करसाल. 2 ने याच्यासोबत मल्टिप्लाय आणि या 3 ने याच्यासोबत मल्टिप्लाय. आता 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे? 2 into 1 किती होते? 2. 2 into 3 किती होते? 6.
2 इंटू 2 किती होते 4, 2 न मल्टिप्लाय, 2 इंटू 1 2, 2 इंटू 3 6, 2 इंटू 2 4, 2 इंटू -1 -2, 2 इंटू 2 4, 2 इंटू 0 0, डबल 2 इंटू 4 8, 2 इंटू 0 0 आणि 2 इंटू 3 6. काय केलं या 2 न मल्टिप्लाय केलं, 2 इंटू 1 2, 2 इंटू 3 6, 2 इंटू 2 4, 2 इंटू -1 -2, 2 इंटू 2 4, 2 इंटू 0 0, 2 इंटू 4 8, 2 इंटू 0 0, 2 इंटू 3 6. हे मायनस आहे. या 3 ने याच्यासोबत काय केलं मल्टिप्लाय केलं, 3 इंटू 1 3, 3 इंटू 0 0, 3 इंटू 0 0, 3 इंटू 1 3, 3 इंटू 2 6, 3 इंटू 0 0, 3 इंटू 1 3, 3 इंटू 0 0, 3 इंटू 3 9. काय केलं या 3 ने मल्टिप्लाय, 3 इंटू 1 3, 3 इंटू 0 0, 3 इंटू 0 0, त्यानंतर 3 इंटू 1 3, 3 इंटू 2 6, 3 इंटू 0 0, 3 इंटू 1 3, 3 इंटू 0 0, 3 इंटू 3 9. आणि हे जसंच्या तसं 2 1 2, 2 2 1, 1 2 2. आता करायची आपल्याला सबट्रॅक्शन. तर सबट्रॅक्शन कशी करतात बघा, एकदम मी हळूवारपणे सांगतो तुम्हाला सबट्रॅक्शन. फर्स्ट नंबरला किती आहे हायलाइट करून दाखवतो. फर्स्ट नंबरला किती आहे 2, इथं फर्स्ट नंबरला किती आहे 3 आणि इथं फर्स्ट नंबरला किती आहे 2. फर्स्ट नंबरला किती आहे 2, मधात साइन मायनस. फर्स्ट नंबरला किती आहे 3, मधात साइन मायनस. फर्स्ट नंबरला किती आहे 2, बघा फर्स्ट नंबरला किती आहे 2, मधात साइन मायनस. फर्स्ट नंबरला किती आहे 3, मधात साइन मायनस. फर्स्ट नंबरला किती आहे 2. फर्स्ट फर्स्ट फर्स्ट. त्यानंतर सेकंड नंबर, सेकंड नंबरवर बघा हायलाइट. सेकंड नंबरवर किती आहे 6, नंतर 0 आणि इथं सेकंड नंबरला किती आहे 1. म्हणजे असं आहे ना, सेकंड नंबरला किती आहे 6, मधात साइन मायनस. सेकंड नंबरला किती आहे 0, मधात साइन मायनस. सेकंड नंबरला किती आहे 1, सेकंड सेकंड सेकंड. डबल आता थर्ड नंबरला, थर्ड नंबरला किती आहे 4, इथं आहे मधात साइन मायनस. थर्ड नंबरला किती आहे 0, मधात साइन मायनस. थर्ड नंबरला किती आहे 2, थर्ड थर्ड थर्ड. बघा थर्ड नंबरला किती आहे 4, इथे घेतला 4, मधात साइन हे मायनस. थर्ड नंबरला किती आहे 0, मधात साइन मायनस. थर्ड नंबरला किती आहे 2. त्यानंतर फोर्थ नंबरला किती आहे -2, मधात साइन मायनस. फोर्थ नंबरला किती आहे 3, मधात साइन मायनस. फोर्थ नंबरला किती आहे 2. हायलाइट केलं, हायलाइट करून दाखवतो. कुठले कुठले घेतले, हा फोर्थ नंबर घेतला -2, नंतर घेतला 3, नंतर घेतला 2. नेक्स्ट फिफ्थ नंबरवर किती आहे 4, मधात साइन मायनस. फिफ्थ नंबरवर किती आहे 6, मधात साइन मायनस. फिफ्थ नंबरवर किती आहे 2. हायलाइट करून दाखवतो. फिफ्थ नंबरवर आहे 4, मधात साइन मायनस. फिफ्थ नंबरवर आहे 6, मधात साइन मायनस. फिफ्थ नंबरवर किती आहे 2. त्यानंतर 6 नंबरवर किती आहे 0, मधात साइन मायनस. 6 नंबरवर किती आहे 0, मधात साइन मायनस. 6 नंबरला किती आहे 1. बघा 6 नंबरला किती आहे 0, मधात साइन मायनस. 6 नंबरला किती आहे 0, मधात साइन मायनस नंतर 1. 7 नंबरला किती आहे, 7 नंबरला किती आहे 8, बघा हा 8, मधात साइन मायनस. 7 नंबरला किती आहे 3, मधात साइन मायनस. 7 नंबरला किती आहे 1. हायलाइट करून दाखवतो. सेवन नंबरवर 8 3 1. हा 1 होता 3. त्यानंतर 7 8 नंबरवर किती आहे 0, मधात साइन मायनस. इथं 0, मधात साइन मायनस नंतर 2. आणि लास्ट नंबरला किती आहे 6, मधात साइन मायनस. लास्ट नंबरला किती आहे 9, मधात साइन मायनस. लास्ट नंबरला किती आहे 2. हा लास्ट नंबर 6 9 2. आणि याचं सिंपल कॅल्क्युलेशन करा. याचं जर सिंपल कॅल्क्युलेशन केलं
तर किती येते 2 मायनस 2 येते 0, 2 मायनस 2 0, इथे येते -3. 6 मायनस 1 किती राहणार 5. 4 मायनस 2 किती राहते 2. -2 -3 -5 -5 -2 -7. त्यानंतर 4 मधून 6 गेले -2 -2 -2 -4. 0 मायनस 0 0 0 मायनस 1 -1. 8 minus 3 5 5 minus 1 4. 0 minus 0 0 0 minus 2 -2. 6 minus 9 -5 -5 -2 -7. हे झालं याचं फायनल आन्सर. आन्सर आहे -3 5 2 -7 -4 -1 4 -2. इथं एक वेळा चेक करा. 6 मधून 9 गेले किती राहिले 6 मधून 9 गेले 3 राहिले. 3 minus 2 -5 येते इथं. दिस इज द फायनल आन्सर. एक वेळा अगेन बघा. प्रॉब्लेम नंबर 5 काय होतं. इफ a इज इक्वल टू 132 -120 403 b दिलता 100 120 103 आणि c दिलेला आहे 212 221 122. फाइंड द मॅट्रिक्स D such that 2a minus 3b minus d is equal to c. इथं घेतला 2a minus 3b minus d is equal to c. आता हा प्लस c आहे, इकडे होते मायनस c. d ची व्हॅल्यू काढायची आहे, त्याला सेपरेट काढला. मायनस d इकडे होते प्लस d. तर d इज इक्वल टू आलं 2a minus 3b minus d. तर 2 जसं तसा a च्या जागी a चा मॅट्रिक्स ठेवला, -3 जसंच्या तसा b च्या जागी b चा मॅट्रिक्स ठेवला, -7 जसंच्या तसा c च्या जागी c चा मॅट्रिक्स ठेवला. नंतर या 2 ने काय केलं मल्टिप्लाय केलं. 2 into 1 2 2 into 3 6 2 into 2 4 2 into -1 -2 2 into 2 4 2 into 0 0 2 into 4 8 2 into 0 0 2 into 3 6. मायनस साइन ॲज इट इज. 3 ने काय केलं मल्टिप्लाय केलं. 3 into 1 3 3 into 0 0 3 into 0 0 3 into 1 3 3 into 2 6 3 into 0 0 3 into 1 3 3 into 0 0 3 into 3 9. आणि हे जसंच्या तसं. मग सबट्रॅक्शन केली. सबट्रॅक्शन कशी फर्स्ट 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 पहिला 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 म्हणजे 2 -3 -2. मग दुसरा 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 6 -0 -1. तिसरा 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 4 -4 -0 -2. मग चौथा 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 -2 -3 -2 -2 -3 -2. पाचव्या नंबरवर किती आहे 4 -6 -2. 6व्या नंबरवर 0 -0 -1 0 -0 -1. 7व्या नंबरवर 8 -3 -1 8 -3 -1. 9व्या नंबरवर आहे 8व्या नंबरवर आहे 0 -0 -2 आणि लास्ट नंबरवर आहे 6 -9 -2. याचं कॅल्क्युलेशन केलं 2 -3 -2 हा +2 -2 गेट कॅन्सल -3 6 -1 5 4 -2 2 -2 -3 -5 -5 -2 -7 6 4 -6 -2 -2 -2 -4 0 -1 0 -0 0 0 -1 -1 8 -3 5 5 -1 4 0 -0 0 0 -2 -2 6 -9 -3 -3 -2 -5. दिस इज द फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो काही प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्क देणार आहे, तर ते होमवर्क तुम्ही नक्की सॉल्व्ह करा. तर रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. धन्यवाद.